पुढचं काय करायचं याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. माझ्या मनीचा एकच प्रश्न, तुम्ही काय सांगितलं की तुमच्या गुरुला मी अपमानित केलं. अपमानित निश्चितच केलं, कारण जसा तुमच्या गुरुचा तुम्हाला स्वाभिमान आहे तसा माझा सुद्धा मला स्वाभिमान आहे. माझा स्वाभिमान सतेज ठेवण्यासाठी मी केलेली कृती माझ्या मतानं तरी योग्य होती. तुमच्या मतानं चुकीची असेल, तुमच्या मताला मी ग्राह्यता देणार नाही. तेव्हा जिथं मी चुकलो नाही तिथं शरण येण्याचा प्रश्न येत नाही. राजे, तुम्ही म्हणाला माझ्या गुरुला तुम्ही अपमानित केलंय आणि ते मान्यही तुम्ही केलं. याच्यापेक्षा मी माघार घेणार की नाही असा प्रश्न तुमच्या मनी उपस्थित झाला. ज्यानं हस्तिनापुराचा त्याग केला आणि तुमच्या राज्यापर्यंत जो चाल करून आला तो आपल्या मनगटात धमक असल्याशिवाय तुमच्या राज्यापर्यंत आलेला नाही. आणि मी या तुमच्या द्वंद्व कदाचित माघारी जाईल अथवा तुमचा जय होईल हे काळाच्या पडद्यावर उभी आहे. मला सांगा, या विश्वाच्या पाठीवर 4 वर्णाची लोक वास्तव्य करतायत. या 4 वर्णात श्रेष्ठत्वाचा मान कुणाला? ब्राह्मणांना. मग ब्राह्मणाला जर श्रेष्ठत्वाचा मान असेल तर तुमचा स्वाभिमान जागृत झाला आणि माझ्या गुरुला अथवा तत्वा बोलण्याचं कर्तव्य तुम्ही केलं. मला सांगा, एका राजकर्त्याला शिष्टाचार जर कळत असेल, या विश्वाच्या ठिकाणी असणारे 4 वर्णाचे लोक त्याचा श्रेष्ठ कोण हे कळत असेल तर त्याचा मान सन्मान राखला पाहिजे की नाही? मग मला एक सांगा, माझ्या राजप्रासादी काय झालं याची तुम्हाला कल्पना झाली. ती कल्पना माझ्यासमोर तुमच्या शब्दात तुम्ही मांडला. ब्राह्मणाचा सन्मान माझ्या राज्यात झाला नव्हता का? ब्राह्मणाचा सन्मान तुम्ही केला हे तुमच्या मुखाने सांगताय. माझ्या मुखाने सांगा. राजे, चोरानं जर स्वतःच्या तोंडानं चोरी कबूल केली ना तर न्यायाचे दरबार भरावे लागत नाही. तुम्ही जे केले ते मान्य करत नाही. मला सांगा, गुरुआश्रमी असताना तुम्ही माझ्या गुरुदेवतेला भरवशाचा शब्द दिला. काय म्हणाला होता? जेव्हा कदाचित मी राजा होईन आणि समजा कदाचित राजा झालो तर मी तुला अर्ध राज्य देईन असे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले. मग मला सांग, या विश्वाच्या पाठीवर छात्रवंताच्या कुलात ज्याचा जन्म झाला, जन्मदात्याच्या पुरुषार्थापासून ज्याचा जन्म झाला, त्याने बोललेले शब्द सत्य करायला हवेत की नको? हा तुझा मुद्दा झाला. तू तुझा विचार करण्यानुसार मला सूचित केलं, पण प्रश्न अर्धवट राहिला. मी काय सांगितलं? ब्राह्मणाचा सन्मान माझ्या राजप्रासादी झाला नाही हे विधान मी मान्य करणार नाही. माझ्या राजप्रासादी ब्राह्मणाचा म्हणजे द्रोणाचा सन्मान झाला होता, पण त्याची जी इच्छा होती ती इच्छा मला मान्य नव्हती. मान्य का नव्हती याच्याही मला असे कारण आहे. त्याची पावलं पडली होती एका उद्देशासाठी. तो उद्देश कोणता? तर द्रोणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. तू मला शब्द दिला होता साठाचे काही तू बोललास त्यानुसार अर्ध राज्य मी देईन हा शब्द माझा गेला होता, पण त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. मला अर्ध राज्य नको, मला फक्त एक गाय तुझ्याकडून हवी आहे. तेव्हा गाय देण्यासाठी जर मी त्या क्षणाला नकार दर्शवला असता माझी चूक मी मान्य केली असती. मी त्याला काय म्हटलं? मी तुला गाय द्यायला तयार आहे. एका ब्राह्मणाला कोटन दान दिल्याचं मला समाधान मिळेल, पण त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला दान नको, मला भेट हवी आहे. तेव्हा मी त्याला मित्र त्या क्षणाला मानत नव्हतो. मैत्री कुणाबरोबर केली जाते? आपल्या समतुल्य असणाऱ्या व्यक्तींशी केली जाते, आपल्या बरोबरीच्या व्यक्तींशी केली जाते. तेव्हा मी खऱ्या अर्थाने त्याला सूचित केलं, तुझी इच्छा जर पूर्ण करून तुला घ्यायची असेल तर दान म्हणून गाय स्वीकार, भेट म्हणून मिळणार नाही. राजे, तुमचा तो मित्र असल्या कारणानं मित्र प्रेमापोटी तुमच्या राज्यात असणारी धेनुची खिल्लार याच्यापैकी एखादी गाय त्याला दिली असती तर काय कमी पडलं असतं? कमी काहीच पडलं नसतं. एक कशाला 100 गायी दिल्या असत्या, पण दान म्हणूनच दिल्या असत्या. त्याने स्वीकारला नाही, यात माझी चूक की त्याची चूक? दान म्हणून जर त्यांना गाय हवी असती तर या विश्वाच्या पाठीवर असंख्य राजकर्ते त्यांच्याजवळ कदाचित ते दान मागण्यासाठी गेले असते. पण तुम्ही त्याचे मित्र आहात आणि मित्र प्रेमापोटी मित्राला दुःखात सहाय्य मित्र करतो म्हणूनच
तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या जवळ येऊन त्यांनी गायीची याचना केली, मागणी केली, ती तुम्ही नाकारली, हे मात्र सत्य आहे. गायीची मागणी मी दान म्हणून त्यांना देतच होतो, पण भेट म्हणून मागितली म्हणून नाकारली. या विश्वात मित्रत्वाचं नातं श्रेष्ठ असं तुम्ही म्हणतात. मग मित्रत्वात उच्च निचता गरीब श्रीमंती हा भेदाभेद येत नाही, मी तो केलेला सुद्धा नाही. याच्या मुळाशी कारण आहे, तो गरीब ब्राह्मण जरी असला तरी तो माझा सह अध्यायी होता. मी त्याला अतिथी आसनावर स्थान देऊन घोषित केलं, मी त्याचा मान सन्मान राखला, पण इच्छा त्याची मला रुचली नाही म्हणून खऱ्या अर्थाला माझ्याकडून ती कृती घडली. अर्थात विश्वात घडणाऱ्या घटना ही नियतीची संक्रमण होती. आता तुम्ही माझ्यावर चाल करून देताय, हे सुद्धा नियती आहे, मी ते सुद्धा मान्य करून चालतोय. पण गुरु दक्षिणा म्हणून जर तुम्ही येत असाल तर त्याच्या अंतस्करणी जी चढावळ निर्माण झाली, माझ्यावर रात्र विजय मिळवत त्याला आपलं श्रेष्ठत्व जे सिद्ध करायचं आहे, म्हणजे त्याच्या मनात त्या मैत्री शब्दाला काहीची किंमत नाही. म्हणून जसाच तसा ठोसा प्रत्युत्तर देण्यासाठी मी उभा आहे. राजे, या विश्वाच्या पाठीवर जे आपल्याला साध्य करता आलं नाही, ते साध्य करण्याच्या उद्देशाने एखाद्याने अट्टहास केला तर काय बिघडलं? याच्यापेक्षा या जगात तुम्हाला मोठेपणा मिळवायचा आहे आणि त्या मोठेपणासाठी तुमचा अट्टहास चाललेला आहे. तुम्ही दान देऊन या विश्वाच्या पाठीवर पुण्य संपादन करून पुण्य संचय तुमच्या पदरी पाडून घ्यायचा होता आणि याच्यासाठी माझ्या गुरुदेवतेला तुम्ही दान म्हणून गाय देत होता. याच्यापेक्षा या माझ्या गुरुने केलं ते काय, तर आपला स्वाभिमान जागृत झाल्या कारणानं या स्वाभिमानापोटी आपल्या शिष्याला तुल्यबळ योद्धे करून तुमच्यावर चाल करून घेऊन आला. याला कारण तुम्ही आहात. कारण मैत्रीच्या नात्याचे धागे तुम्ही तलातर तोडले आणि अग्नीच्या आविष्कारावर टाकले आणि म्हणूनच तुम्ही जसे चालला तसंच म्हणतात माझ्या गुरुदेवांनी मी तुम्हाला थेट सांगितलेलं आहे, मला त्याच्याशी मैत्रीचं नातं ठेवायचं नाही. मला त्याच्याशी मैत्री या शब्दानं जकडबंद व्हायचं नाही. जिथं आपल्या शिष्यांना उभे करून माझा शेवटार्थ तुम्हाला जिथं तो पाठवतोय तिथं त्याच्याही मनात मैत्री या शब्दाची किंमत नाही. अर्थात तो जर मैत्री राखत नाही, मी सुद्धा राखणार नाही. तू तुझी पावलं काय मित्र म्हणून जर का माझ्या गुरुची इच्छा तू परिपूर्ण केली असती तर माझ्या मित्राला कदाचित तुला विचार केला असता. राधे, तुम्हाला कदाचित ज्ञात असायला हवं, या विश्वाच्या पाठीवर काही घटना अशा घडलेल्या आहेत आणि या घटनांमुळे त्या विश्वाच्या ठिकाणी हलकल्लोळ वाजले. स्वगृहे पूज्यते मूर्ख, स्वतःच्या घरात मूर्खाला मोठेपणा दिला जातो. स्वग्रामे पूजिते प्रभू, म्हणजेच जो ग्रामदोषी आहे त्याला या विश्वाच्या पाठीवर त्याच्या गावात मोठेपणा दिला जातो. त्याच्याही पुढे जाऊन या राज्याच्या ठिकाणी वास्तव्य करणारा राजा, या राजाला मोठेपणा केवळ राज्यात आहे आणि विश्वाच्या पाठीवर या साऱ्या ब्राह्मणाला मोठेपणा दिला जातो. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय, या विश्वाच्या पाठीवर ज्या ब्राह्मणाला मोठेपणा दिला जात नाही, तिचा मानस सन्मान राखला जात नाही, अशाने राजकर्ता म्हणून सांगण्याचा योग्य त्याचे नव्हे. म्हणूनच आतापर्यंत मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. मी तुम्हाला सांगतोय, या विश्वात या पाप क्षालनाकरता अनेक मार्ग आहेत आणि त्याचा एखादा मार्ग तुम्ही अवलंब करा आणि माझ्या गुरुचे चरण धरा. पाप क्षालन करण्याचा मार्ग तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण माझ्याकडून पाप घडलं नाही, अर्थात क्षालन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मी मान्य तुझं विधान काय करेन, तुझ्या गुरुची निर्बत्सना झाली याच्या मुळाशी कारण तुझ्या गुरुची कृती होती. मी त्याला मित्र मानिलं नाही तरी सुद्धा अट्टहास जिथं झाला तिथं त्या कृतीला त्याचा तो जबाबदार आहे. तेव्हा पापक क्षालन आणि तापक क्षालनार्थ मार्ग अवलंबित करण्याचा उपदेश तुम्ही मला करू नये. या उलट एका राजकर्त्याच्या दरबारात येऊन एका राजकर्त्याच्या राज दरबाराच्या आणि राजशिष्टाईच्या नियमांचा भंग करणाऱ्या तुझ्या गुरुला पापाचं क्षालन करायला सांगताय. माझ्या गुरुला पापाचं क्षालन करायला मार्गदर्शन करून तुझ्या मार्गदर्शनाची माझ्या गुरुला गरज नाही. मी माझ्या गुरुच्या बाजूने गुरुच्या वतीने गुरुदक्षिणा देण्याकरता तुझ्या राजाच्या ठिकाणी आलोय आणि म्हणूनच तुला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण समजावून सांगून ऐकत नाही. त्याच्यावर उपचार करण्याकरता गुरुदेवतेने मला ज्ञानामृत पाजलेलं आहे आणि याच्यासाठी तुला सांगतोय, अजूनही केवळ संधी आहे. काही उपयोग नाही, कारण तुमच्या माझ्यात फरक हाच आहे. तुझ्या गुरुनं कित्येक
सैनिकांना तयार करून पाठमजा करत पाठवलं, पण मी एकटा तुम्हाला प्रतिकार करतोय. ते बाळ माझा अंतःस्करणात असणारा उत्साह सदैव ठेवून तुम्हा साऱ्यांचा सर्वनाश करेल. राजे, या विश्वाच्या पाठीवर वाळवंटात वावरणाऱ्या त्या उंटाला वाटत असत आम्ही समजा लघुशंका केली असेल तर या वाळवंटाला पुढे तशी तुमची गत झालेली आहे. तुम्हाला वाटतंय हे 105 कौरव पांडव मिळून तुमच्यावर चाल करून आले. कदाचित विजयाची विजयश्री एकेकाच्या बाबतीत तुमच्या बाबतीत खणली असेल, तुम्ही विजयश्री ठरला असाल, पण प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात येणारा विजयाचा नसणारे लक्षात ठेवा. आपली उदाहरणं कुठेही जोडण्याचा प्रयत्न धर्मात करू नको. याच्या मुळाशी असणारं कारण आहे ते उदाहरण तू दिलंस. माझा युद्धभूमीवरचा अनुभव फार वर्षापासूनचा आहे, पण तुम्ही आताच कुठेतरी शिकला तरी माझ्या समोर उभे राहिला. तेव्हा वाळवंटात लघुशंका करणारे उंट आता तुमचे तुम्ही. वाळवंटात लघुशंका करणारा उंट मी तुम्हाला म्हणालोच नाही. मी एक उदाहरण सांगितलं. आता तुम्हाला वाटलं मी तुम्हाला उंट म्हटलं, हा तुमचा दोष आहे. आणि याच्यासाठी त्या उंटाच्या नाकात व्यसन कशी घालावी ते मला पूर्ण नाही. मग उंटाच्या नाकात व्यसन घालण्यासाठी आलास तर तुझं सर्वप्रथमचं वाक्य तू विसरलास. कारण तुमची स्थिती अशी झाली म्हटलंस म्हणून ते मला लागू पडलं. आता वाळवंटातील उंट तुझा तू हे विधान तुला जर सोबत नसेल काहीतरी पावलं उचल, फक्त छाती पुढे घालून दाखव. पावलं उचल म्हणजे तुला काय म्हणायचंय? पराक्रम माझ्या अंगी नाही की काय? मी जो एक केलं तो महाराज जाण्यासाठी नव्हे. योग्य मुद्द्यावर आला.